वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलरावजी निकाळजे सर आपल्याला मार्गदर्शन करतील। जय भीम। जय भीम। सर्वच परिवर्तनवादी विचारसरणीच्या महामानवांना मातांना मी प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तसेच प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, युवकचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा साहेब आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश दादा नांगरे पाटील साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली आपण वंचित बहुजन युवा आघाडीचे गाव तिथे शाखा हे अभियान पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। आणि त्याच अनुषंगाने आज आपण या भिगवण शहरातील तक्रारवाडी या गावामध्ये आपण शाखेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि या ठिकाणी आपण शाखेची बांधणी करून इथल्या सर्वसामान्य लोकांना कसे न्याय दिला जाईल यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मजबूत होत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा झंझावात या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतच आहोत। वंचित बहुजन आघाडी गेल्या लोकसभेपासून विधानसभा असेल, इथल्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, झेडपी असतील, या सर्वच प्रकारच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये लढवत आहे आणि आपला पाया मजबूत करत आहे। त्याच अनुषंगाने आपण पुणे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व तालुके, शहर, बुथन्याय बांधणे असतील, या सर्वच आपण मजबूत करण्याचं काम या पुणे जिल्ह्यामध्ये करत आहोत। आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष कसा इथल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल, इथल्या सर्वसामान्य लोकांचे कसे कामं केली जातील, गोरगरिबांचे कसे प्रश्न सोडवले जातील, इथल्या गाव पातळीचे प्रश्न असतील, इथल्या शहराचे प्रश्न असतील, इथल्या तालुक्याचे प्रश्न असतील, हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कसे आपल्याला सोडवता येतील यासाठी आपण या सर्व प्रकारच्या शाखा बांधण्या असतील, तालुका बांधण्या असतील आणि जिल्ह्याच्या बांधण्या असतील, या सर्वच आपण बांधण्या या ठिकाणी आपण करत आहोत। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तुम्हाला तर माहितीच आहे की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते स्वाभिमानी नेतृत्व आहे। श्रद्धेय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच ते प्रामाणिकपणाने या महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण करत आहेत। इथल्या शोषितांपर्यंत, इथल्या पीडितांपर्यंत, इथल्या कष्टकऱ्यांपर्यंत या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या राजकीय भूमिका घेताना आपल्याला दिसत आहे। तुम्ही जर आजपर्यंत जे बाकीचे पक्ष पाहिले तर प्रस्थापित राजकारण या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजे आजा झाला की पोरगा, पोरगा झाला की नातू, आणि नातू झाला की आता कोण लॉन्च झाले, ही परंपरा या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही राजकारण पाहिलं तर इथल्या सर्वसामान्यांना, इथल्या गोरगरिबांना, इथल्या शोषितांना, पीडितांना, आताच तुम्ही जर पाहिलं रावेत मतदारसंघामध्ये इथल्या एका किन्नर समाजातील महिलेला आमदारकीची उमेदवारी दिली आणि महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी अशी ठरली की जे किन्नर समाजाला देखील या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली। म्हणजे बाळासाहेब आंबेडकर काय करत आहेत तर या राजकारणामध्ये सामाजिक समतोल कसा राखला जाईल, इथल्या सर्वसामान्यांना ज्यांचे हक्क अधिकार जे इथल्या प्रस्थापितांनी जे हिसकावून घेतलेले आहेत, हिरावून घेतलेले आहेत, त्यांना पुढे आणण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। आणि त्यामुळेच जसे आपला नेता स्वाभिमानी आहे त्याच नेत्याप्रमाणे आपण स्वाभिमानी राहिले पाहिजे, त्याच नेत्याप्रमाणे आपण स्वाभिमानाने राजकारण केलं पाहिजे, त्याच नेत्याप्रमाणे आपण इथल्या शोषितांचे, पीडितांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आपण कामं केली पाहिजे आणि त्या लोकांना आपल्या पक्षाच्या माध्यमातून कसं आपल्याला न्याय देता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। आता तुमच्या शाखेचं उद्घाटन झालं म्हणजे तुमचं काम संपलं नाही, तर इथं शाखेचं उद्घाटन झालं म्हणजे तुमचं काम चालू झालेलं आहे। मग या शाखेच्या माध्यमातून तुमच्या गावचे कसे प्रश्न आपल्याला सोडवता येतील, इथल्या गावातले काय मुद्दे असतील, कुणाचा गटरीचा मुद्दा असेल, कुणाचा रेशनिंग कार्डचा मुद्दा असेल, कुणाचा जातीचा मुद्दा असेल, कुणाच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा असेल, कोणतेही प्रकारचे छोटे छोटे मुद्दे देखील असतील तर ते आपल्या पक्षाच्या माध्यमातून कसे सोडवले जातील यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना काम करायचं आणि यासाठी तुमची नियुक्ती आहे। सर्वात प्रथम इथल्या लोकांना न्याय कसा दिला जाईल यासाठी आपल्याला काम करायचं। राजकारण बाजूला राहून द्या, पण इथल्या शोषितांचे, पीडितांचे त्यांना कसा न्याय दिला जाईल, जो अन्यायग्रस्त आहे त्याला कसा न्याय दिला जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्यासाठी ही वंचित बहुजन आघाडीची स्थापना या ठिकाणी आपण शाखेच्या माध्यमातून करत आहोत।
त्यामुळे इथल्या पदाधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टीचं भान ठेवून या ठिकाणी काम केलं पाहिजे. सरदेय बाळासाहेब आंबेडकरांचा झंझावात आपण जर पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. या विधानसभेमध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारची भूमिका घ्यायची आहे आणि या विधानसभेमध्ये देखील आपल्या सरदेय बाळासाहेब आंबेडकरांचा हात कसा आपल्याला बळकट करता येतील, या वंचित बहुजन आघाडीला कसं मजबूत करता येतील, वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवाराला जास्तीत जास्त कशी मतं पडतील यासाठी आपल्याला या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे. या बारामती तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, हे 4 तालुके माझ्याकडे आहेत आणि या 4ही तालुक्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. त्याच अनुषंगाने इंदापूर तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष कीर्तिकुमार वाघमारे असतील, हे देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात. इंदापूर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये या ठिकाणी शाखा बांधणी चालू आहे. आता देखील इथून पुढच्या जे आमचं नियोजन आहे ते 4 शाखांचं नियोजन इथून पुढे देखील आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये काम आपलं चांगलं चालू आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण देखील या माध्यमातून, या शाखेच्या माध्यमातून इथल्या लोकांचे कसे प्रश्न सुटतील यासाठी आपल्याला काम करायचं. वंचित बहुजन आघाडी हा तुमचा माझा पक्ष आहे या उद्देशाने काम करायचं आहे. इथल्या गरिबांचा पक्ष आहे म्हणून काम करायचं आहे. आपल्याकडे पद प्रतिष्ठा आहे, परंतु इथला पैसा जरी नसला तरी आपल्याकडे स्वाभिमान आहे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं. त्यामुळे सर्वच इथल्या तरुण युवकांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी असणाऱ्या लोकांचे प्रश्न सुटतील यासाठी प्रथम प्राधान्य देऊन काम करायचं. कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येऊ द्या, या ठिकाणी असणारे आमचे तालुका अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्षांकडून काही प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही जिल्ह्याची टीम आहे, जिल्ह्याच्या टीमच्या वतीने जर काही प्रश्न सुटले नाहीत तर आपली राज्याची टीम आहे आणि राज्याच्या वतीने जरी नाही सुटलं तर सरदेय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहे. त्यामुळे भ्यायचं कुणी कारण नाहीये किंवा कुणी दबाव टाकला किंवा कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी आम्हीच दाखवलं तर त्या गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी तडा दिला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीचं काम या ठिकाणी स्वाभिमानाने, तनमन धनाने केलं पाहिजे. तरच आपला कुठेतरी पक्ष या ठिकाणी मजबूत होणार आहे, तरच आपल्या पक्षाची या ठिकाणी पायमुळं रवली जाणार आहेत. या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायती असतील त्या ठिकाणी आपले सदस्य निवडून येणार आहेत, त्या ठिकाणी आपले सरपंच उपसरपंच काय असतील ते या ठिकाणी निवडून येणार आहेत. जर तुम्ही स्वाभिमानाने काम केलं तर हे सर्व शक्य होणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांनाच विनंती करतो की या ठिकाणी आपण इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करावं आणि वंचित बहुजन युवा आघाडीची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बांधणी करावी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान आपल्या वंचित बहुजन आघाडीला कसं काय पडेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये ज्यांची नियुक्ती झाली त्याच्यामध्ये आपल्या या शाखेमध्ये शाखा अध्यक्ष म्हणून अक्षय जोगदंड यांची नियुक्ती झालेली आहे. तर शाखा उपाध्यक्षपदी रणजित जगताप, अभिजित जगताप, कुणाल भोसले यांची महासचिवपदी आणि अनिकेत जगताप यांची सचिवपदी, तसेच विशाल जोगदंड यांची सहसचिवपदी आणि उमेश आडाव यांची सदस्यपदी, तसेच श्रीनिवास शेलार यांची प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. रोहित जगताप यांची सदस्यपदी, तसेच प्रमोद खेडकर यांची सदस्यपदी, तसेच रत्नाकर जगताप यांची या ठिकाणी सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. हे मी वंचित बहुजन आघाडीचा पुणे जिल्हा युवकचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रथम जाहीर करतो. या ठिकाणी या बॉडीमध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वाढवायचं काम करायचं. तुम्हा सर्वांनाच मी या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली काय आली तर आम्हाला कधीही संपर्क करा. कारण कार्यकर्त्यांना बळ देणं हे आमचं सर्वात मोठं काम आहे. कार्यकर्ता मजबूत करायचा असेल तर त्याला बळ देणं खूप गरजेचं असतं. कारण मी देखील या 10 वर्षामध्ये हे सर्व अनुभवलेलं आहे आणि या 10 वर्षामध्ये मी देखील यातूनच घडलेलो आहे. त्यामुळे कार्यकर्ता मजबूत करणं आणि कार्यकर्त्याला बळ देणं हे आमचं प्रथम प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मजबूतीने काम करावं, इथल्या प्रस्थापितांना इथल्या धडा शिकवला पाहिजे अशा उद्देशाने आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्वांनाच मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.